दिवाळीची पूर्वतयारी करताना मैत्रिणींनो, दिवाळी म्हटलं की आपल्या महिलांची लगबग धावपळ सुरू होते. घरातली साफसफाईपासून दिवाळीचा फराळ, कपड्यांची शॉपिंग वगैरे वगैरे अशा बऱ्याच कामांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतं. डोक्याचा गोंधळ होऊ नये म्हणून जर कामाची आपण विभागणी करून घेतली तर म्हणजे दिवाळीची लगबग चालू होते ती म्हणजे घर आवरण्यापासून. घर आवरताना आपण सगळ्यात आधी कमी पसारा असेल तिथपासून सुरुवात केली तर सोपं होतं. आता कमी पसाऱ्याची जागा म्हणजे हॉलमध्ये कमी पसारा आणि मोजकेच सामान असल्यामुळे हॉल आवरायला सर्वप्रथम घ्यावा. इतर कमी पसाऱ्याच्या रूम आवरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी किचन स्वच्छ करायला घ्यावे, कारण किचनमध्ये खूप बारीक सारीक सामान ठेवलेले असते. डब्यांमधील सामान काढणे, डबे घासणे, ते वाळवणे, पुसणे आणि सामान परत त्यात ठेवणे या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. म्हणून किचन रूम शेवटी आवरायला घ्यावी. साफसफाई झाल्यानंतर घरात लागणाऱ्या किराण्याची लिस्ट करायला घ्यावी. यासाठी दिवाळीच्या फराळासाठी एक पदार्थ लक्षात ठेवून त्या पदार्थाला काय लागते हे लक्षात ठेवून लिस्ट बनवावी. म्हणजे दिवाळीचा सण म्हटलं तर सगळ्यात आधी करंजी आणि शंकरपाळीचे नाव आधी तोंडातून येते. म्हणून करंजीसाठी काय काय साहित्य आणि सामग्री लागते त्यानुसार एका पदार्थाची लिस्ट बनवावी. एक पदार्थ आणि त्याला लागणारे साहित्य अशा प्रकारे सगळी लिस्ट जर तयार केली तर पदार्थ बनवायला घेतल्यानंतर सामान नसल्यामुळे होणारी धावपळ थांबते. आपला मूडही त्यामुळे छान राहतो आणि पदार्थही चविष्ट होतो. किराणा घरी आणल्यानंतर दिवाळीसाठी लागणाऱ्या पदार्थांसाठी थोडीफार का होईना तयारी आपण तेव्हाच करू शकतो. म्हणजे रवा, डाळी, पोहे हे जिन्नस तसेच भरून न ठेवता रवा, डाळी, पोहे थोडे चाळून मग त्यांना थोडेसे ऊनही दाखवून घ्यावे. नंतर ते डब्यात भरावेत म्हणजे फराळ बनवताना सोपे जाईल. फराळातील चकलीची भाजणी, हरभरा डाळ, बेसन पीठ दळून आणावे, रवा भाजून ठेवावा. अनारशांसाठी लागणारे तांदूळ भिजत घालून त्यासाठी लागणारे पीठ तयार करून ठेवावे. या गोष्टी आधीच केल्यामुळे फराळ करताना घाई होत नाही आणि वेळेचीही बचत होते. पदार्थही चविष्ट होतात. शंकरपाळी करायला सोपी आहे म्हणून जर सगळ्यात आधी शंकरपाळी करायला घेतली तर पदार्थ व्यवस्थित करून झाल्याचे समाधान तर मिळतेच आणि पुढचे पदार्थही रुचकर होण्यास मदत होते. लाडूचे प्रकार करायचे असतील तर एकाच दिवशी आपण लाडवाचे प्रकार बनवू शकतो. रवा लाडू आणि बेसन लाडू दोन्ही लाडवांना लागणारे साहित्य मिळते जुळते असते. म्हणजे आपल्याला सामान एकाच डब्यातून काढाल तर आपल्याला जास्त त्रास होत नाही. तळणीचे पदार्थ शेवटी केल्याने तळणीच्या तेलाच्या वासाने घसा खराब होण्याची शक्यता नसते. चकली आणि शेव एकाच वेळी बनवू शकतो, कारण हे दोन्ही पदार्थ तळणीचे असल्यामुळे चकली तळून झाल्यानंतर उरलेल्या तेलामध्ये आपण शेव तळून घेऊ शकतो. चिवड्यासाठी पोहे जर आधीच चाळणीने चाळून ऊन दाखवून घेतले असेल तर चिवडा बनवताना अजिबात त्रास होत नाही आणि चिवडा पटकन होतो. शेवटी आपला मूड जर फ्रेश असेल आणि डोक्याचा गोंधळ उडू द्यायचा नसेल तर पूर्वतयारी करणे गरजेचे ठरते. त्यामुळे फराळ हा रुचकर आणि स्वादिष्ट होतात. धन्यवाद.